दादांची राष्ट्रवादी तिला 6 जागा आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपनं निवडणुकीच्या आधीच विजयाचं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजपच्या उमेदवार आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत। रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे। प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आलेला होता आणि त्यामुळेच रेखा चौधरींची बिनविरोध निवड झाली आहे। पण मला मगाशीच मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की आज आपला बिनविरोध विजय झालेला आहे। खरं तर हा विजय जो आहे हा ईश्वरीय विजय आहे, म्हणजे हिंदुत्वाचा विजय आहे। आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, नानाजी सूर्यवंशी आणि माझे मिस्टर राजनजी चौधरी यांना सगळ्यांनाच हा विजय जो आहे आणि माझे मतदाता या सगळ्यांनाच हा विजय मी समर्पित करते, कारण ह्या सगळ्यांमुळेच आजचा हा विजय जो आहे तो शक्य झालेला आहे। काल दक्षिण मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यावरून मोठा सावळा गोंधळ झाला। 12 उमेदवारांचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहित वेळेत येऊनही अर्ज न स्वीकारल्याचा आरोप करण्यात येतोय। वेळेत येऊनही अर्ज न स्वीकारल्याचा आरोप या इच्छुक उमेदवारांनी केलाय। तसंच अर्ज न स्वीकारल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या मांडला होता। तर ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या प्रमिला केणी यांना तिकीट नाकारण्यात आलंय। त्यांच्या जागी पराजित झालेल्या मनाली पाटलांना तिकीट देण्यात आलंय आणि त्यामुळे प्रमिला केणी आता अपक्ष निवडणूक लढणार आहेत।